नमस्कार. आपण आज करणार आहोत गवारीची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी झणझणीत पद्धतीने. त्यासाठी आपण साहित्य बघू. उभा चिरलेला कांदा, खोबरं, लसूण, आल्याचा तुकडा व सुकी लाल मिरची. चला तर मग आपण कृती तयार करू. सर्वप्रथम आपण कांदा भाजून घेऊ. कांदा सुरुवातीला बिना तेलाचाच भाजायचा आहे, त्यामुळे तो लवकर भाजतो. ही भाजी करत असताना मी तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे, ज्यामुळे भाजी अतिशय चविष्ट होते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कांदा थोडासा लाल झाला की आपण त्यात तेल ॲड करू. अगदी थोडंसं कांदा भाजण्यापुरतं तेल आपण टाकलंय. आता कांदा छान परतून घेऊ. इथे एक टिप अशी म्हणजे काळ्या मसाल्याची भाजी करत असताना कांदा फार जाळायचा नाही, त्यामुळे भाजी उग्र लागते, कडू लागते. त्यामुळे कांदा थोडासा हलका लाल भाजायचा, त्यामुळे भाजीचं छान स्वाद येतो. तुम्ही बघू शकता इथे आपला कांदा भाजून झालाय. कांदा जास्त जाळायचा नाही. आता आपण खोबरं भाजून घेऊ. आता खोबरं भाजून घेऊ. इथे खोबरं भाजत असतानाच आपण त्याच्यासोबत लसूण, लाल मिरच्या व आलं भाजून घेणार आहोत. आलं तुकडे करून टाकायचं भाजताना. चांगल्या प्रकारे हे सर्व साहित्य भाजून घेऊ आपण. तुम्ही बघू शकता आपले खोबरं, लसूण, आलं व सुकी लाल मिरची भाजून झालेली आहेत. आता आपण ते काढून घेऊयात. आता आपण ह्याच भाजी करता थोडेसे धणे सुद्धा भाजून घेऊ. धण्याने या भाजीची चव छान लागते व भाजी अतिशय चविष्ट होते. धण्याबरोबरच एक सिक्रेट इंग्रेडियंट्स मी तुम्हाला आता सांगणार आहे, जे की भाजून त्या वाटणात टाकल्यानंतर तुमची भाजी अतिशय चविष्ट होईल. ती म्हणजे बाजरी. माझी मम्मी या पद्धतीने भाजी करायची. ती वाटण करताना ते भाजताना बाजरी भाजून घ्यायची किंवा बाजरीचं पीठ टाकायची भाजून. माझ्याकडे बाजरीचं पीठ नसल्यामुळे मी आता बाजरीच भाजून घेणार आहे. बाजरी भाजून टाकल्यामुळे वाटणात भाजी अतिशय खमंग व स्वादिष्ट होते. घरचेही आवडीने खातात. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. इथे आपलं सगळं साहित्य भाजून तयार आहे. आता आपण वाटण तयार करू. इथे आपलं वाटण छान बारीक वाटून तयार. आता आपण फोडणीची तयारी करू. मी तेल गरम करायला ठेवलं आहे. त्यात आपण टाकूयात मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यात आपण टाकू जिरे. त्यात टाकू थोडासा कढीपत्ता आणि आता आपण टाकू आपले मसाले. मी टाकते यात आमचा घरी तयार केलेला काळा मसाला. आमच्या घरी थोडं तिखट जास्त खातात, त्यामुळे मी तिखट जास्त टाकते. थोडीशी हळद, थोडं लाल तिखट, त्याचबरोबर टाकूयात धना पावडर. मसाला तेलात छान परतला की यात आपण तयार केलेलं वाटण घालूया. आता आपण यात ॲड करूया आपलं तयार केलेलं वाटण. इकडे मसाला परतत असतानाच मी एकीकडे तवा गरम करायला ठेवलेला आहे. आता आपण याच्यावर टाकणार आहोत गवार. गवार कच्ची टाकण्यापेक्षा अशी परतून टाकली की भाजीचं छान चव येते व भाजीही लवकर शिजते. तुम्हीही नक्की ट्राय करून बघा. गवार छान परतली आहे. त्याचबरोबर एकीकडे आपलं मसाल्यानेही छान तेल सोडलं आहे. आता आपण ही परतलेली गवार या मसाल्यात घालू. तुम्ही बघू शकता मसाल्यात मी गवार घातलेली आहे. ही गवार परतत असतानाच मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलं आहे, ते या भाजीत टाकण्याकरता. 2 मिनटं आपण फ्राय होऊ देऊ. छान गवार छान शिजू देऊ मसाल्यात. मग आपण त्यात पाणी ॲड करू.
तुम्ही बघू शकता आपली गवार मसाला छान परतली आहे. आपण आता त्यात गरम पाणी ॲड करू. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही भाजी करताना नेहमी गरमच पाणी वापरा. त्यामुळे आपल्या भाजीला छान तरी येते व चवही टिकून राहते. गार पाणी घातल्याने भाजीची चव निघून जाते. त्यामुळे या भाजीला नेहमी गरमच पाणी वापरा. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही ॲड करू शकता. जितका रस्सा हवा तेवढं तुम्ही पाणी ॲड करा. आमच्या इथे रस्सा भाजी जास्त लागते म्हणून पाणी थोडं जास्त ॲड केलं. त्याचबरोबर आपण यात टाकूया आता चवीपुरतं मीठ. मीठ तुमच्या आवडीनुसार घ्या. कोणी कमी खातं, कोणी जास्त खातं, त्यानुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता. आता हिला छान उकळी येऊन शिजू द्या. तर तुम्ही बघू शकता तिथे आपली काळ्या मसाल्याची गवारीची रस्सा भाजी तयार आहे. तुम्ही हिला गरमागरम भाकर किंवा चपातीसोबत खाऊ शकतात. अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.